आज आपला चौथा दिवस साधारण. काल आपण पाहत होतो, काल किंवा पहिले 2 दिवस, पहिल्या दिवशी तर आपण नुसतं नमनच केलं, देवांनो सगळ्यांना या, आशीर्वचन द्या, अशा पद्धतीने आपण नेहमी करतो तसं. आणि 2 दिवस आपण पाहतोय की शिवचरित्राची गरज काय, खरंच शिवचरित्र का ऐकायचं, का शिवचरित्र, का शिवचरित्रच का, हा पण तसा विचार आहे. अनेक अंगाने तसा विचार केला. अजून काही गोष्टी शिवचरित्रच का ह्याच्याबद्दल आपण पाहू शकतो, बोलू शकतो, म्हणण्यापेक्षा अभ्यासू शकतो. शिवचरित्रच का, आणि मग आपण शिवचरित्राच्या आपल्या भागाकडे जायचं आहे. आजचा दिवस मात्र शिवचरित्रच का या विषयावर आपण थोडंसं चिंतन करणार आहोत. काल परवा आपण जे पाहिलं त्यात परदेशी लोक किंवा या देशातले लोक सुद्धा शिवाजी महाराजांकडे आदर्श नेता, आदर्श नेतृत्व, आदर्श चारित्र्य, आदर्श चरित्र या दृष्टीने पाहतात आणि मग म्हणून ते यशस्वी होतात याचा विचार पाहिला. त्याच दृष्टीने आपण विचार करत असताना आजच्या परिस्थितीत ते का, म्हणजे जुन्या गोष्टींचे दाखले आपण पाहिले, पण आजची परिस्थिती काय आहे समाजाची, आज समाज कसा आहे, समाज किती गंजून गेलाय, दरिद्री झालाय, बेशिस्त आहे, अंधश्रद्धा आहे. शिवाजी महाराज अंधश्रद्धा नाही आहेत बरं का, सश्रद्ध आहेत, धर्मशील आहे. त्यांचं जे रामदास स्वामींनी वर्णन केले त्यात तसं आहे, धर्मशील, आचारशील, विचारशील, सर्वज्ञपणे सुशील, सकळा ठाई या पद्धतीने विचार व्यक्त केला. या 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 म्हणजे शिवाजी महाराज काय आहेत, अंधश्रद्धा नाही आहेत, धर्मशील आहे. अंधश्रद्धा नाही याचं उदाहरण सांगतो आपण. प्रत्येक गोष्ट तपासून पाहिजे आहे ना आपल्याला, तर उदाहरण हवं. कसं चरित्रात घडलं, अंधश्रद्धा नाही आहेत कसे दाखवा ना. अरे बसा, पुढे बसा, या मोकळेपणानं बसा. अगदी अंधश्रद्धा नाही आहेत कसं, शिवाजी महाराजांनी ज्या ज्या किल्ल्यावर आपलं आधिपत्य स्थापन केलं त्या त्या ठिकाणी पहिला किल्ला कधी वसाऊ असेल, कधी बेवसाऊ असेल. बेवसाऊ वसाऊ म्हणजे राहता किल्ला, नसलेला राहता किल्ला, कुणी नसलेला असा जो किल्ला आहे, अशा ठिकाणी माणसाची वस्ती नाही. पण कधी कधी किल्ला ताब्यात घेतल्यानंतर शिवाजी महाराजांनी तिथं आपली अंमलदार बसवले, ठाणेदार बसवले, लोक बसवले आणि किल्ल्याची दुरुस्ती केली. बेवसाऊ किल्ला, पडका किल्ला आहे, त्याला दुरुस्ती केली. सगळ्यांना तोरण्याचं उदाहरण माहित आहे की तोरणा किल्ल्यावर शिवाजी महाराजांना धन सापडलं, माहित आहे. लगे लगे पटकन सांगायसारखं आहे, पण अनेक ठिकाणी शिवाजी महाराजांनी किल्ल्याची बांधकामं करताना त्यांना धन सापडल्याची दाखले आपल्याला मिळतात. आणि मी जे मगाशी म्हणालो की शिवाजी महाराज अंधश्रद्धा नाही आहेत, त्याचं कारण असं, एखाद्या किल्ल्यावर एखादा बुरुज, वेताळा बुरुज, पडका बुरुज किंवा राक्षसाचा बुरुज, भूताचा बुरुज, भूताची बाजू असं म्हणून सोडलेला भाग असायचा. त्या भागाकडे कोणी जायचं नाही, यायचं नाही. म्हणजे त्याला दहशत लोकांना मनात असायची की इकडे गेलं की मरतंय, खरं नाही, अशी लोकांची अंधश्रद्धा असायची. आणि शिवाजी महाराजांनी तो किल्ला ताब्यात घेतला, कळलं की इथं वेताळा बुरुज आहे किंवा इथं भूताचा बुरुज आहे, या भागात लोकांचा वस्ती नाही जास्त, इथं भूतासाठी दर महिन्याला भाताचा नैवेद्य ठेवतात किंवा बकरं कापतात किंवा अन्य काही गोष्टी करतात. असं जर शिवाजी महाराजाला कोणी सांगितलं ना, तर शिवाजी महाराज त्या ठिकाणी स्वतः माणसं पाठवून तो बुरुज उखडून टाकायचे. त्याचं कारण असं आहे की शिवाजी महाराज धर्मशास्त्र जाणते होते, चाणक्य नीतीचं त्यांचं अध्ययन झालेलं होतं, त्यांना ती पाठ होती, नुसती मुखोद्गत नाही, आचरणात होती. की ते पूर्व प्राचीन पद्धतीत असं असायचं की एखाद्या भागी गुप्तधन राजाने लपवायचं. राजाने म्हणजे आता लौकिक अर्थाचा राजा आणि गावचा पाटील हाही राजा, या पद्धतीने विचार करा. गावच्या पाटलांनी किंवा मुख्य कारभाऱ्यांनी, अंमलदारांनी धन लपवायचं आणि धन लपवून येणारा जो माणूस आहे ना, त्याचा खून करून टाकायचा. लक्षात आलं का? म्हणजे धन कोणी लपवलं, फक्त ज्यानं लपवलं त्यालाच माहिती. ज्याच्या हातनं लपवलं तो मनुष्य मरून गेल्यावर काय करणार, तो माघारी येताना मारायचा, म्हणून मारणाऱ्याला माहित नाही की आपण कशासाठी याला मारलाय. आणि मग हाकाटी पेटवायची की इथं भूताचा वावर आहे, आणि मग माणसं कोणी जात नाहीत, म्हणजे त्या धनाकडे कोण बघत नाही. हे शिवाजी महाराजांना ज्ञात होतं. आणि म्हणून असा वेताळा बुरुज, असा भूताचा बुरुज, असा भूताची तटबंदीचा भाग, असा कोणाडा, कोपरा, काही भाग
जिथं कुठं असेल तिथे शिवाजी महाराज ते उखडून टाकायचे आणि बरोबर शिवाजी महाराज त्याच्या घरी धन सापडायचे. लक्षात येत आहे ना? म्हणजे शिवाजी महाराज अंधश्रद्धेला विश्वास ठेवणारे होते का? अंधश्रद्धा मानणारे नव्हते, पण श्रद्धा मानणारे होते, सश्रद्ध होते, धर्मशील होते, धर्मशास्त्राचे जाणते होते. त्यामुळे आपण त्यांचा विचार करणं, त्यांचं चरित्र शिकणं, कारण आपल्याला आदर्श म्हणून बघायचं आहे. आपण अंधश्रद्धा बाळणार नाही, पाळणार नाहीत, पाळतच नाही ना. वारकरी म्हणजे अंधश्रद्ध नाही, सश्रद्ध मात्र जरूर आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यामध्ये पुसटशी रेग आहे, जी लोकांना आपल्याला समजत नाही. वारकऱ्याला ते कळते, म्हणून ते श्रद्धेच्या मर्यादेत राहतात आणि अंधश्रद्धेच्या मर्यादा टाळून देतात, तिकडे जात नाही. आमच्या श्रद्धा आहेत पांडुरंगावर, आमच्या श्रद्धा आहेत माऊलींवर. जे अंधश्रद्धा आहेत ना, ते माऊलीची समाधी उखडून खरंच माऊली खाली वास्तव्याला आहेत का पाहायला बघतात. काही वर्षापूर्वी हा प्रयोग झाला की एका विद्वानांनी, आधुनिक विद्वानांनी, आपण सांगतो माऊलीने संजीवन समाधी घेतली, ते खाली बसलेले आहेत. आपण जिथं पाया पडतो तिथं माऊली खाली बसलेले आहेत. तर खरंच खाली बसलेत का पाहायसाठी वरचा दगड उखडायचा किंवा ड्रिलनं भोग पाडायचं आणि खाली मशीन सोडायचं आणि खालचं शूटिंग करायचं, असा विचारानं काही लोक आळंदीत यायला लागले. आणि मग त्याला जसं ते आधुनिक विज्ञान शिकलेले आहेत, पण त्यांची श्रद्धा नाही आहे भक्तीवर, माऊलीवर, पांडुरंगरायावर. अशा लोकाला जे आधुनिक विज्ञान शिकलेत पण श्रद्धा आहे, अशांनी त्याचं प्रत्यंतर दाखवून दिलं. तुम्हाला उखडायची दगड दाखवायची काही गरज नाही, आम्ही तुम्हाला दाखवतो. इथं हा दगड आहे, हातात धरतो, दुसऱ्या भिंतीला दाखवतो. त्या दगडाची चेतना, माणसाचा जसा श्वासोश्वास चालतो का नाही आपला, आपल्याला जिवंत असण्याचं प्रत्यंतर काय, तर आपल्या शरीराचे ठोके पडतात, स्पंदनं पडतात. बरोबर आहे का? दगडाचे पडतील का ठोके? दगडाला स्पंदन असतील का? झाडाला आहेत, प्राण्याला आहेत, पक्षीला आहेत, पण दगडाला नाहीत ना. मग त्या माणसाने ते एक संशोधन केलेलं होतं. पुण्याचे रघुनाथ शुक्ला, डॉक्टर रघुनाथ शुक्ला असं त्यांचं नाव आहे. त्यांनी ते संशोधन केलं होतं आणि त्यांनी जे कोणी विद्वान तथाकथित आहेत, माऊलीची समाधी उखडू पाहणारे आहेत, त्यांच्या पुढे प्रेझेंटेशन केलं. सांगितलं की तुम्हाला जे पाहिजे माऊलीचं वास्तव्य आहे की नाही पाहायचं, ते आधुनिक विज्ञानाच्या परिभाषेत तुम्हाला मी समजून देतो. आणि मग ते दोघं मिळून माऊलीच्या गाभाऱ्यात गेले आणि त्यांनी दुसऱ्या भिंतीला ते आपलं यंत्र लावलं. या दगडाच्या काही चेतना, संस्था, स्पंदन ऐकू येतात का? नाही. आणि जिथं माऊली आहे तिथं ती स्पंदनाचं लावलं आणि स्पंदनं हजारोंच्या संख्येने. आपली स्पंदनं किती आहेत? मिनिटाला किती ठोके पडतात? 72. बरोबर आहे का? शाळेत शिकवलं का नाही? का नाही शिकवलं? अरे मग त्या मास्तरला शिकवावं लागेल आपल्याला. माणसाची एका मिनिटाला 72 ठोके पडतात, 20 श्वास एका मिनिटात होतात. लक्षात ठेवा. तर त्या माऊलींच्या समाधीपाशी ही स्पंदनं हजारोंच्या संख्येने निघाली. म्हणजे सजीव माऊली खाली आहेत म्हणून स्पंदनं प्रकट झाली ना, म्हणून ती मोजता आली. आणि मग ती समाधी म्हणजे काय, त्याचं काय बघायचं, तपासायचं होतं, ते थांबलं. खरंच इथं माऊली आहे त्याचं प्रत्यंतर आलं. हे मशीन लावून मोजायचं परिमाण त्यांनी व्यक्त केलं, पण श्रद्धेच्या कसोटीवरही मशीन लावून मोजलं, ठीक आहे. पण श्रद्धा जर तशी ठेवली तर माऊली आहेच प्रत्यंतर जरूर येतो. विश्वास आहे, खात्री आहे, अनेक लोकांचा आहे. काही अडचण आली, अगदी काय, आता नवीन मुलं आहेत आणि माऊली तुम्ही कराल तसं म्हणून आळंदीला जाऊन राहतात. राहायची व्यवस्था नसते, जेवायची व्यवस्था नसते, काही नसतं, पण मी एकनित भावानं माऊलीच्या अजान वृक्षाखाली तिथंच बसून पारायण करीन आणि ज्ञानेश्वरीची पारायण करता करता ते दिवस घालवतात. जेवायची चिंता करत नाहीत, चिंता करायची कोणी? माऊलीनी. असा विश्वास ठेवून जातात. असा विश्वास ठेवून गेले तर बरं का, पण बरोबर दुपारी 12 वाजता पारायण तुम्ही संपवता आला की कुणीतरी विचारलं तो चला जेवायला. आत्ता अनुभव आहे. आपलं जेवण माऊली बघतात. माऊली म्हणजे नुसतं नाव माऊली नाही, खऱ्या अर्थानं ती विश्वाची माऊली. आईचं कामच आहे ते. पोरग जेवल्याशिवाय आई जेवत नाही. बघा घरी तुम्ही जेवल्यावर आई जेवते ना, काधी जेवते आई, मग तुम्हाला भाकरी घालते. काय होतंय? हा, आधी पोराला जेवायला घालते आणि मग आई जेवते. माऊलीचं तसंच आहे. अजूनही तुम्ही अजान वृक्षाखाली बसलेले विद्यार्थी आळंदीत जा, चौकशी करा. तुम्ही स्वतः बघायचं असलं करून बघा. जेवाय खायची राहायची चिंता करायची नाही. उठायचं सकाळी इंद्रायणीत आंघोळ करायची आणि पारायणाला बसा. माऊली करतील तसं.
माऊली परीक्षाही पाहतील बरं का. 12 वाजताच जेवायला येईल नाही, केव्हा तरी तुम्हाला दिवसभरात ते खरंच तुझी निष्ठा आहे का पाहतील आणि मग सगळं काही सुखरूप पार पडेल. शिवाजी महाराज असे धर्मशील आहेत, सश्रद्ध आहेत, अंधश्रद्धा नाही. सश्रद्ध किती आहेत आपण थोडं ते पण उदाहरण पाहिलं. अत्यंतिक सश्रद्ध आहे. एखाद्या वैदिक पंडिताला जर पत्र लिहायचं असेल तर शिवाजी महाराज पत्र लिहिताना राजश्री, वेदमूर्ती, वेदपरायण, धर्ममूर्ती असे अनेक बिरुद लावतात. अमुक अमुक यांचे चरणी विद्यार्थी शिवाजी राजे यांचा दंडवत असं लिहित होते. म्हणजे काय, म्हणजे विद्वानांच्या, जाणत्या लोकांच्या, धर्मशील लोकांच्या चरणी माझा दंडवत अशी त्यांची पत्रांची उत्तर आहे, हे मायने आहे. शिवाजी महाराज सश्रद्ध आहे तसा विचार आपण करतो. आजच्या युगातल्या असलेल्या अंधश्रद्धा शिवाजी महाराज मानतायत का? नाही. अनेक गोष्टीत शिवाजी महाराजांनी त्या त्या विषयानं त्याचा त्याग केलाय, सोडून दिलेला आहे. शिवाजी महाराजांचं चरित्र का, म्हणजे माझी जनता इतकी दारिद्र्यानं गंजून गेली आहे. आजच्या परिस्थिती तीच आहे ना. आज काय वेगळं आहे, आम्ही गंजून चाललो, अन्न नाही, पाणी नाही, वस्त्र नाही, अशी परिस्थिती आहे. शेतकरी आत्महत्या करतोय. कराव्या न कराव्या हा विषय थोडा वेगळा आहे, आपल्या विचाराचा नाही. खरं तर करून आत्महत्या, या महाराष्ट्र भूमीत जन्मलेल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या करणं ही अत्यंतिक लांछनाची गोष्ट आहे. सगळ्यांच्या अर्थानं, सरकारच्या अर्थानं म्हणजे राजा म्हणून त्या माणसाच्या अर्थानं आत्महत्या हे महापाप आहे. सगळ्या पापात महापाप आहे बरं का, लक्षात ठेवा. एक वेळ 10 खून केले तर चालतील, पण आत्महत्या करणं त्याहून मोठं पाप आहे. म्हणजे खून करा असं म्हणत नाही मी, काय म्हणताल खून केले तर चालतायत, काकांनी सांगितलं नाही. आत्महत्या हे महापाप आहे. आत्महत्येचा विचार चुकीचा आहे, नाही केला पाहिजे. जय भवानी. शेतकऱ्याने आत्महत्या नाही केली, तो तर या जगाचा पोशिंदा आहे. त्यानं आत्महत्या करणं म्हणजे धापाच माणसाचा जीव जाणं आहे. त्याच्या अन्नाची व्यवस्था काय, कुटुंब तर जाणारच आहे, पण त्याच्याबरोबर त्यानं जे काही उत्पन्न केलेलं अन्न आहे त्याच्यावर जगणारे लोक आहेत ते संपले ना. शेतकऱ्यांनी नाही करता काम. महाराष्ट्राच्या भूमीत जन्मलेल्या शेतकऱ्यांनी तर करूच नाही, तर महाराष्ट्राची भूमी कर्मप्रधान आहे. शिवाजी महाराजांनी तो आदर्श आपल्या पुढे ठेवला. आपण तो विचार केला परवा की कसं जगावं, कितीही खडतर संकट जरी समोर आलं ना तरी कसं जगावं याचं प्रत्यंतर म्हणजे शिवाजी महाराज. आपली प्रजा त्रस्त आहे, गांजली आहे. आपली प्रजा गरिबीनं बेहाल आहे. राजाही त्यांना अन्याय करतोय. आजच्या परिस्थितीत या सगळ्या गोष्टी परिभाषेला शिवाजी महाराजांच्या काळाला लागू होतात. आणि मग काय, मग कसं असलं पाहिजे राजांनी याचं उदाहरण शिवाजी महाराजांच्या चरित्रात आहे. ते उदाहरण बघू आपण, मग शिवचरित्राचा अभ्यास केला पाहिजे की नाही हा विचार आपल्याला लक्षात येईल. अफजल खान मारला, शाहिस्ते खान, आणि त्याच्या आधी थोडासा सिद्धी जोहर, पन्हाळा, हा सगळा विषय संपला. 1664 साल आहे आणि शिवाजी महाराजांनी कोकणात स्वारी केली. कोकण जिंकायचा विषय सुरू होता महाराजांचा. कोकणात गेले आणि कोकणात त्यांच्या काही गोष्टी लक्षात आल्या की इथं समुद्रात जर आपली सत्ता असेल ना तर आपण कोकणावर स्वामित्व प्रस्थापित करतो. जर समुद्रात सत्ता असायची असेल तर समुद्रात आपला किल्ला, सागरी किल्ला असला पाहिजे, पाण्यातला किल्ला असला पाहिजे. नुसते डोंगराच्या किल्ल्यानं समुद्रावर सत्ता नाही चालवता येणार. म्हणजे पाण्यावर सत्ता चालवायची असेल तर पाण्यात आपले आरमार पाहिजे, गलबत पाहिजेत. आणि ते गलबत, ते आरमार, ते गुराबा, ते नावा चालण्यासाठी समुद्रात योग्य असं आश्रयस्थान पाहिजे, तर किल्ला पाहिजे. आणि ते बघत असताना ते आता ज्याला सिंधुदुर्ग म्हणतो आपण त्या परिसरात ते आले. सिंधुदुर्ग हा किल्ला आहे, तो शिवाजी महाराजांनी मानलाय, त्याचाच विषय बोलतोय आपण. तिथं आले आणि त्या जवळच्या मालवणच्या भूमीत उभारल्यावरती समोर समुद्रामध्ये बेट दिसलं. महाराजांनी विचारले हे काय आहे. गावकऱ्यांनी सांगितले हे कुर्ट नावाचं बेट आहे. बेटाचं नाव काय, कुर्ट, म्हणजे लहानसं, अपूर्व, टोकडं, जे उत्तम नाही आहे ते, अशा अर्थानं. आणि मग ते केवढा आहे, त्याचा व्यास केवढा, लांबी रुंदी किती आहे, कसं आहे, तिथं पाणी आहे का, शिवाजी महाराजांनी विचारलं. लक्षात ठेवा बरं का, पाणी आहे का.
नुसतं विचारून चौकशी करून थांबले नाहीत महाराज. चला मला घेऊन म्हणले आणि महाराज स्वतः नावेत बसले आणि त्या बेटावर गेले. त्यांनी पाहिलं, गावकऱ्यांना सांगितलं हे असं आहे, भरती आली तर पाणी इथपर्यंत येतं, ओहोटीला इतकं मोकळं असतं आणि या बेटावर विहिरी आहे. म्हणजे त्यावेळेस पहिल्या सुरुवातीला काहीतरी खोदलेली टाक्या असतील. पाणी आहे, कडनं समुद्र आहे, मध्ये भूमी आहे, त्या भूमीत पाणी आहे. समुद्राच्या आत पाणी असतं तुम्हाला वाटेल बरोबर आहे, अहो पण नाही, गोड पाणी आहे, समुद्राचं खारं आहे ना, आतलं गोड पाणी आहे, म्हणजे प्यायला उपयुक्त आहे. आणि मग शिवाजी महाराजांनी बरोबर ते वर्म ओळखलं आणि त्या कुर्टे बेटावर किल्ला बांधायचं ठरवलं. किल्ला बांधला पाहिजे म्हणजे मग समुद्रावर आपलं ठाणं बसेल आणि आपल्या आरमाराला आश्रयाचं स्थान असेल, समुद्रावर मग परक्याची नजर पडणार नाही. हा विचार करून किल्ल्याचं बांधकाम करायचं शिवाजी महाराजांनी विषय काढला. आणि मग किल्ल्याचं बांधकाम करायचं तर भूमिपूजन करायला हवं. पहिल्यांदा घर बांधताना काय करता हो, भूमिपूजन करता ना, मग खांदता, मग पाया घेता घराचा. किल्ल्यालाही करायला पाहिजे ना. शिवाजी महाराज धर्मशास्त्राची जाणते होते आणि त्याप्रमाणे वागणारे होते. हे उदाहरण इथं भूमिपूजन केलं पाहिजे. भूमिपूजन करायचं तर काय, महाराज जिथं बरोबर जातील तिथं बहुधा त्यांचा पंडित, त्यांचा राजोपाध्य त्यांच्या बरोबर असायचा. बहुधा इथं होता नव्हता माहित नाही, असला पाहिजे असा अंदाज आहे. पण भूमिपूजनाचा विचार केला, सगळं झालं, तयारी करा म्हणजे दिवस बघा आणि भूमिपूजन ठरवलंय. त्या 8 दिवसात 2 दिवसात काहीतरी विषय काढला. जोपर्यंत मी कोकणात आहे तोपर्यंत करू. आणि भूमिपूजनाचा विषय सुरू झाल्यावर त्या दिवशी ठरलं. महाराज भूमिपूजनासाठी बेटावर जाऊन बसले शेजारी आणि त्यांनी गावातल्या भटजीला बोलवून पाठवलं. त्या मालवणचा जो गावचा ग्रामोपाध्याय आहे ना, जानभट अभ्यंकर त्याचं नाव, दादमभट आणि पिलंभट उपाध्ये आणि जानभट हे ते दोघं ते तिथं राहत होते. त्यांच्याकडे माणूस पाठवला, जा आणि त्यांना घेऊन या पूजा सांगायला. सरळ आहे, पूजा सांगायला भटजी आणणं काही चूक नाही. पण इथं शिवाजी महाराज धर्मशास्त्राचे जाणते होते. लक्षात ठेवा, ज्याच्या गावात भूमिपूजन करतोय ना त्या गावच्या ग्रामजोशाला बोलवून करावं. आपला उपाध्याय जरी बरोबर असला तरी त्या गावचा मान त्याला आहे, त्या गावचं वतन त्याला आहे, त्याची वृत्ती बुडवायची नाही हे धर्मशास्त्र सांगतं. तिथं शिवाजी महाराज धर्मशास्त्र जाणते. त्याला बोलवून आणा म्हणून माणूस पाठवला. माणूस गेला, भेटायला गेला जानभट अभ्यंकराला आणि त्याचा भाचा होता दादमभट बिन पिलंभट उपाध्ये. मामा भाची तिथं करत होते. तो मनुष्य गेला, त्याला म्हणला असं असं आहे, महाराजांनी असा असा मुहूर्त काढलाय, चलावं आपण पूजा सांगायला यावं, भूमिपूजनाला यावं. ते म्हणले येणं होत नाही. अहो महाराजांनी विनंती केली आहे, आपण यावं, असं करू नये. ते म्हणले येणं होत नाही. लक्षात ठेवा बरं का, येणं होत नाही म्हणलं. ते भटजीने जो निरोप दिला ते ह्या दूतांना घेतला आणि महाराजांना येऊन सांगितलं, महाराज ते येत नाही. महाराज म्हणले काय येत नाहीत, काय काही बोलले नाहीत, पण येणं होत नाही म्हणले. महाराजांना वाटलं दुसरं काही काम आहे काय, नाही म्हणले ते घरात बसून आहे पण येणं होत नाही या म्हणतात, जा परत बोलवून आणा. हे परत स्वार गेले. शिवाजी महाराजांची माणसं आहेत बरं का, सांगितलं ते काम चोखच करणार. आत्ता तर गेलंय परत काय जायचं असं आपल्यासारखं नव्हते म्हणत. जा म्हणले की ते उठले, परत गेले. परत महाराजांनी विनवणी केली आपल्याला, चला आम्ही तुम्हाला घेऊन जायला आलो, परत चला. ते म्हणले येणं होत नाही. परत दुसऱ्यांदा हे माघारी आले, नाही येत म्हणतात. आता महाराज म्हणले तिसऱ्यांदा जा. ते परत गेले, पण जाताना महाराज काय म्हणले, ते जर येत नाही म्हणले ना तर त्यांना बकोटीला धरा, उचला, पालखीत घाला घेऊन या, पालखी घेऊन जाऊ. हे गेले सगळे, परत गेले, विनवणी केली, चला महाराजांनी तुम्हाला बोलवलंय, पालखी घेऊन आलोय, चला. ते म्हणले येत नाही. आता मात्र महाराजांनी असं सांगितलं, येत नसतील म्हणतील ना तर धरा, पालखीत घाला, उचलून आणा मुठकळ. हा, एखादं पोरग शाळेत जात नसेल तर काय करतो आपण, काय करतो माहित आहे का, नाही माहित. अरे अरे अजून अनुभूती आली नाही दिसते कोणाला. हा, एकाने हात दोन, एकाने एक हात, एकाने डावा, एकाने उजवा, एकाने पाय, दुसरा पाय दुसऱ्याने, पाचव्याने दप्तर धरायचं असतं त्याचं आणि ते मुठकळ उचलून नेऊन शाळेत टाकायचं असतं. उचल बांगडी म्हणायचं त्याला.
उचलता अंगडी पण म्हणतात काही जण. तसं करायची पाळी आली, त्यांना उचललं पालखीत घातलं घेऊन आले बळबळ. आता काय ती काय स्वारापुढे यांची काय ताकद चालायची हो. आले शिवाजी महाराज पुढे आणून उभं केलं. महाराजांनी त्यांना बसायला आसन दिलं, बसवलं, आदर सत्कार. तर ते वैतागलेच होते. असं कुठं असतं काय बळजबरी, आम्हाला काय हे केलं असं वाटलं. आणि महाराजांनी सांगितलं असं असं आहे, आम्ही स्वराज्य निर्मिती करतो आहोत आणि त्याचा भाग म्हणून समुद्रावर सत्ता पाहिजे म्हणून या कुर्ट्याच्या बेटावर किल्ला बांधायचा आहे, भूमिपूजन करायचं आहे, गणपती पूजन करायचं आहे, मुहूर्ताचा गणपती इथं पूजायचा आहे. आणि त्याच्या पूजेला तुम्ही बोलतो, तुम्ही येत नाही म्हणता का? आणि मग त्या भटजीने सांगितलं, आज तुम्ही इथे याल, भूमिपूजन कराल, मुहूर्त सांगून किल्ला बांधायला सुरुवात कराल, उद्या निघून जाल. आणि मग 4 दिवसांनी बादशाहचे अंमलदार आले, विजापूरची फौज आली आणि त्यांनी जर इथं हल्ला केला तर ते म्हणतील कुणी मुहूर्त सांगितला, आणि मग माझ्या नरड्याला फास लागेल ना. कुणी पूजा सांगितली, पहिला मीच फाशी जायला. पहिल्या टोचण्या, पराण्या, भाले, तलवारी माझ्या छातीला लागतील. तुम्ही इथून निघून जाल, उद्या मला कोण सांभाळेल? जनतेच्या मनात भीती आहे. काय लक्षात आलं का? दरिद्री आहे जनता. माझं काय होईल, उद्याचं भवितव्य काय हे त्याला माहित नाही. आणि मग शिवाजी महाराज म्हणतात, होय मी उद्या निघून जाईल, बरोबर आहे, पण तुम्ही चिंता करू नका. येथे ऐसे ठाणे घालतो की बादशाची ठाणी हाय खाऊन उठून पळून जाते. म्हणजे मी इथं माझं बांधलेला किल्ला आणि इथले माझे लोक असे असतील कसे की इथं शिवाजीचं ठाणं पडलंय म्हटलं तर बादशाचे ठाणे म्हणजे बादशाच्या चौक्या पारे उठून पळून जातील. लक्षात ठेवा किती विश्वास आहे आपल्या कार्यावर. नुसतं कार्यावर विश्वास आहे असं नाही, तर आपण करीत असलेलं काम इतकं बिनधोक असलं पाहिजे, बिनचूक असलं पाहिजे की शत्रूची ठाणी माझ्याकडे डोळा वटारून सुद्धा बघता कामा नाहीत. माझ्या हद्दीवरचं शेवटचं गवताचं पातं, माझ्या हद्दीतली 4 पायाची जनावर सुद्धा निर्धास्तपणे खातील असं ठाण निर्माण करतो, असा सरळ त्याचा अर्थ आहे. म्हणजे पलीकडच्यानी यावं, गाय आले दिसले म्हणून पळवून न्यावी असं होणार नाही. माझ्या हद्दीतल्या प्रत्येक माणसाचं संरक्षण उत्तम पद्धतीने मी करेन. शत्रू माझ्याकडे वाकड्या नजरेनं सुद्धा पाहणार नाही, एवढी दहशत मी निर्माण करेन. एवढं माझं कृतिशील सैन्य इथं उभं असेल. हा शिवाजी महाराजांचा आदर्श आहे. तो आपल्या चरित्रात, आपल्या राष्ट्राच्या चरित्रात आणण्यासाठी शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास. नाहीतर काय, नाहीतर नावेतून लोक आले आणि मुंबईत पेटवून निघून गेले. आणि आमचे गृहमंत्री त्यावेळेस काय म्हणले, ऐशी छुटपुट घटना होती रहती है. त्यापैकी गृहमंत्री पद सोडावं लागलं. लक्षात ठेवा, आमचं लक्षच नाही आमच्या हद्दीकडं, आमच्या सीमेकडं. समुद्रातून कोणीतरी शत्रू येईल आणि तो रोखला पाहिजे. त्यानंतर आमच्याकडे जाग आली आणि समुद्राची गस्त पोलिसाची सुरू झाली, महाराष्ट्र पोलिसाची. लक्षात ठेवा, म्हणजे आम्ही किती बेफिकीर आहोत. आम्ही शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यासच केला नाही, आम्ही चरित्र पाहिलंच नाही. माझी सरहद्द इतकी सुरक्षित असेल की कोणी शत्रू तिथून आत येणार नाही आणि माझ्या लोकांना, माझ्या रयतेला त्रास देणार नाही, ही भावनाच शिल्लक राहिली नाही ना. कारण शिवाजी महाराजांचं चरित्र अनुसरण्यासाठी, अभ्यासासाठी, इतिहासाचा अभ्यास त्यासाठी करायचा असतो. घडलेल्या घटना पुन्हा पुन्हा वर्तमान चक्रात घडत असतात, त्यातून बोध घ्यायचा, गेल्या वेळेस झालेल्या चुकांची दुरुस्ती करायची, काय झालं, किंवा गेल्या वेळेस झालेल्या चांगल्या गोष्टीचं पालन करायचं, यासाठी इतिहास शिकायचा. म्हणून शिवाजी महाराजांचं चरित्र. आम्ही शिवाजी महाराजांकडे दुर्लक्ष केलं म्हणून मुंबईला आमच्यावर दहशतवादी हल्ला झाला. दहशतवादी हल्ला नाही, भारताच्या सार्वभौमत्वावर तो हल्ला होता. आम्ही तिकडे लक्षच दिलं नाही का, तर आम्ही फक्त शिवाजी महाराज की जय, मिरवणुका काढणे, पुतळे बसवणे, स्मारक करणे, वर्षभर त्या स्मारकाची धूळसा झटकायला कोणी जात नाही, बघत नाही. नुसतं स्मारक नाही, तिकडे लक्ष नाही. खरं स्मारक ते आहे की शिवाजी महाराजांच्या चरित्राचा आपल्या जीवनात, राष्ट्रीय जीवनात, राष्ट्रहितासाठी उपयोग करणं म्हणजे खरं स्मारक आहे. आणि आपण वारकरी मंडळी आहोत, ते करणं गावागावात कसं शक्य आहे, ते करणं जेवढं शक्य आहे
ते करण्याचा प्रयत्न आपण करू शकतो. आपण गाव जागं करू शकतो. तुम्ही म्हणाल काय हो, कसं शक्य आहे? एकटा माणूस मी माझ्या गावात 2000ची लोकवस्ती, मला कसं शक्य आहे? उदाहरण सांगतो. आपल्या पाठात असलेले विद्यार्थी गोविंद मुंडे, त्याचं नाव, परळी वैजनाथच्या परिसरातले, 16 वर्षात खाली ते येत होते, ऐकत होते शिवचरित्र. असंच चातुर्मासाला राहिले होते आणि शिवचरित्राची प्रेरणा अंगात धरली होती. इथला चातुर्मास संपला आणि गावाकडे गेले. आम्हाला काही माहित नाही पुढचं. त्यांनी पुढच्या वर्षी जेव्हा परत आले तेव्हा सांगितलं. गावाकडे गेले तर चुलत्याच्या घराशेजारी मोठ्याच्या मोठं बांधकाम चालू असलेले. खड्डे खांदलेत, सळ्या पडल्यात, खडी पडली, वाळू पडले, सिमेंटचे पोते येऊन पडलेत. आणि त्यांनी विचारलं काय भानगड आहे, कसलं काम काढले? चुलत्याच्या घराशेजारी. चुलत्याला विचारलं काय जागा तर तुझी आहे काका, हे कुणाला दिलं, काय काय काढलं बांधकाम? त्याला वाटतं काकाने घर बांधणार काय. काका म्हणले नाही, देवदेवाला दिलंय. म्हणजे ग्रामीण भागात शब्द, देवदेवाला दिलंय म्हणजे काय? गावात मारुतीच देऊळ आहे, विठोबाच देऊळ आहे, खंडोबा आहे, अजून पाहिजे तर मरी आहे, काय फिरोबा आहे, म्हसोबा आहे. आता कशाला देऊळ काढलं बांधायला? महादेव आहे. नाही म्हणले, ते मुसलमान जातीच्या लोकांनी मशीद बांधायची, त्याला देऊळ ती बांधायला दिली. म्हणजे काकाने जागा दिली बघा, लक्षात ठेवा. ह्याच्या चुलत्याने मुसलमानाच्या आपल्या गावात मशीद, आता त्याचं स्वाभिमान जागा झाला. त्याने विचारलं काय आहे, कोण आहे, कोण करताय, खर्च कोण करताय? काकाने जागा दिली. ती काय खर्च बिर्चाचं माहित नाही, पण येऊन पडलंय सामान. मुसलमानाला मशिदीची गरज काय असते त्याला वाटलं, कारण गावात एकच घर. त्यावेळी दुसऱ्या गावात आलेला मुसलमान, का तर गावकऱ्यांनी वर्षाच्या गावच्या जत्रेला बकरं कापायसाठी आणून ठेवलेला, आणि त्याला मशीद एकट्या माणसासाठी. गावाची लोकवस्ती 2000ची, 5 देवळं 2000ला, आणि एकट्या माणसाला एक मशीद. त्या पोराला काही कळेना. आणि मग त्या पोराने त्याला चौकशी केली, खात्री केली सगळ्याची. काय काय गरज, त्याला पैसे कुठले आले? मुसलमानाला विचारलं एवढे पैसे कुठले आले तुला? तो म्हणला आमच्या त्या वक्फ बोर्ड असतं तसं त्यांचं, मुसलमानाचं वक्फ बोर्ड, त्यांचं राष्ट्रीय सगळ्या एका ठिकाणी चालतं खर्चाचं, त्यांच्याकडून खर्चाला पैसे आले, त्यातून ते वक्फ असेल, अजून काही असेल. ते प्रत्यक्ष पैसे अप्रत्यक्षपणे दुबई सारख्या आखाती देशातून मुसलमानाच्या विकासासाठी खर्ची पडणारे पैसे त्याला आले होते, आणि ते त्यात मशीद बांधायला लागले. हा पोरगा संतापला. त्याने गावचे सगळे तरुण पोरं एकत्र केले, चर्चा केली. अरे गावात मशिदीची गरज आहे काय, काय कारण मशीद बांधायचं? इथं एक मुसलमान आहे तर मशीद बांधतो, 2 झाले तर आपले नरडे कापायला सुरुवात करतो. मशिदीच्या नादानं माणसं वाढतील, योग्य नाही, मशीद बांधता कामा नाही. आणि मग त्यांच्या मुसलमानाला बोलवून घेतलं आणि सांगितलं आजच्या आज गाव सोडून निघून जायचं, हे मशिदीचं बांधकाम बंद, काही करायचं नाही. नाही गावात आम्हाला मशीद नको, आम्ही सगळे गावकरी मिळून सांगतो, तू एकटा आहे ना, तुझ्या घरात तुझा काय देवदेव करायचा कर, बाहेर काही करायचं नाही. नाही तू गावच सोडून निघून जाय. आणि दुसऱ्या दिवशीपासून बांधकाम बंद पडलं, मशीद नाही. मुसलमान गाव सोडून निघून गेला. आता ती पडलेलं सिमेंट आणि ती काय करायचं हा प्रश्न निर्माण झाला. मग ह्याने काय केलं, हिने ते सगळं उचललं, गावच्या विठ्ठल मंदिरापुढे जे काही दुसरं काम चालू होतं त्याला ती वापरलं. एक माणूस जागा असल्यानं शिवाजी महाराजांची निष्ठा घेऊन जागणारा, की गावात काय होऊ शकतं लक्षात ठेवा, मशीद सुद्धा बांधता येत नाही. म्हणजे मी एकटा आहे काय करू हा शंकाचा भाग नाही, विषय नाही राहिला पाहिजे. शिवाजी महाराजांचा आदर्श पाळला, अंगीकारला तर काय होऊ शकतं यातनं ते पाहिलं. जनबड अभ्यंकराचं पाहिलं, मुंबईचा विषय पाहिला. जर त्यावेळेसच्या आपल्या मंत्रिमंडळातल्या लोकांनी, खरं तर गृहमंत्र्यांनी त्यांना आलेल्या गुप्त वार्तेचा अनुभव घेऊन समुद्रावर गस्तीची व्यवस्था ठेवली असती ना, तर मुंबईची आमची हानी झाली नाही, जगभर आमची नाचक्की झालीच नसती. आम्ही शिवाजी महाराजांचा आदर्श बाळगत नाही, पाळत नाही. आणि इतिहासातून काय शिकतो, तर इतिहासातून आम्ही हे शिकतो की आम्ही इतिहासातून काहीही शिकलो नाही. लक्षात आलं का? झालेल्या काळात काय घडलं त्यातून नुसत्या घटनांची जंत्री सांभाळतो, ऐकतो, पण आम्ही त्यातून शिकत काहीच नाही. हे बोधन आपण शिकतो, ते बोधन आपल्याला बदलायचं आहे. आम्ही इतिहासातून शिकतो आणि कृतिशील राहतो, हे आपल्याला पाहायचं आहे. कृतिशील होण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. त्याचं उदाहरण काय, तर त्याचं उदाहरण स्वातंत्र्य सावरकरांचं आहे. सावरकरांचं चरित्र हे शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल टाकणारं चरित्र आहे. सावरकर तरुण असताना
कॉलेजला प्रवेश घेतला आणि तरुणांना जमवण्याचा, का हा देश ब्रिटिशांच्या अंकित आहे, हे ब्रिटिशांची सत्ता संपवली पाहिजे, यासाठीचा जो त्यांचा अट्टहास होता ना, त्यांनी वयाच्या अवघ्या 8व्या-10व्या वर्षी प्रतिज्ञा घेतली ना, शत्रूशी मारिता मारिता मरे तो झुंजेन, शत्रूला मारत मारत झुंज करेन, प्रसंगी मरण आलं तरी 72. ते प्रयत्न करत असताना युवक पाहिजेत म्हणून कॉलेजच्या जीवनात युवकांना एकत्रित करत होते. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजला सावरकर शिकत होते. आणि त्यावेळेस मग काय केलं तर शिवाजी महाराजांची दर आठवड्याला जे युवक एकत्रित आलेत ना, त्यांना काहीतरी आदर्श असला पाहिजे म्हणून शिवाजी महाराजांचं कथन ऐकायचं, करायचं आणि शिवाजी महाराजांची आरती सामूहिकरित्या करायची. हे आदर्श कोण आहेत? शिवाजी महाराज आहेत. लक्षात ठेवा सावरकरांची. पुढच्या चरित्रात ते आपल्याला दिसतं. सावरकरांना 1910 साली लंडनमध्ये धरलं. त्यांच्यावरती गुन्हे लावले की ब्रिटिशांची सत्ता उलथून टाकण्यासाठी हा तरुण प्रयत्नशील आहे आणि त्यासाठी हिंदुस्थानात यांनी रिव्हॉल्वर पाठवली. सावरकरांनी तेव्हा ब्राउनिंग जातीची, म्हणजे ब्राउनिंग आता ज्याला मॉडेल म्हणतो आपण, आपला सॅमसंगचा मोबाईल असतो ना, त्याचं मॉडेल असतं. सॅमसंग ही कंपनी, मग त्याचं 3110, 3210, एक्स जे सिरीज झाली. तसं ब्राउनिंग या कंपनीची, या ब्राउनिंग जातीची पिस्तुलं सावरकरांनी हिंदुस्थानात पाठवली होती आणि त्यातून इथून इथल्या युवकांनी क्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न केला, ब्रिटिशांच्या सत्तेला आव्हान दिलं. त्याच्या सगळ्या मुळाशी हा तरुण आहे. हा त्यांना प्रेरणा देतो, कारण शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन सावरकर कामात उतरले ना. जुलमी राजसत्ता उलथून टाकली पाहिजे, आपलं स्वातंत्र्य आपल्याला मिळालं पाहिजे, ही शिवाजी महाराजांची प्रेरणा त्यांच्या अंगी आहे. त्यासाठी जे करता येईल ते केलं पाहिजे. त्यासाठी हाती शस्त्र घेतलं तरी हरकत नाही, तो शिवाजी महाराजांचा आदर्श, तो ते पाळत आहे. आणि मग सावरकरांना त्यात म्हणजे बंदी केलं आणि मग तिथं लंडनच्या न्यायालयात केस सुरू झाली आणि लंडनच्या न्यायालयाने असं सांगितलं की याचे सगळे गुन्हे, जो विषय आहे तो हिंदुस्थान सरकारच्या विरुद्ध आहे, म्हणजे भारताच्या, लंडनमध्ये चालणारा विषय नाही, त्यामुळे तिकडच्या न्यायालयात ह्याला पाठवून द्या. आणि मग सावरकरांना घेऊन तिथून एक बोट निघाली आणि ती भारताकडे यायला लागली. सावरकरांचा आदर्श शिवाजी महाराज आहे. आता जर इथून या बोटीतून आपण पळून गेलो नाहीत तर जन्मात आपली सुटका नाही, आपलं कार्य अपुरं पडेल. मरण तर आहेच आहे, मरणाला भेद तर काय होईल ते हो, प्रयत्न केला पाहिजे. काय केलं पाहिजे? पळून गेलं पाहिजे. आग्र्याच्या कैदेत शिवाजी महाराजांनी काय केलं? आता कैदेत पडून राहिलं, इथून बाहेर गेल्याशिवाय प्रत्यंतर नाही, पुढचं काम चालवता येणार नाही. सगळी योजना पूर्ण करून शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेतून बाहेर पडले ना. शिवाजी महाराजांचा आदर्श सावरकरांच्या जीवनात आहे. काय केलं पाहिजे? इथून बाहेर पडलं पाहिजे, काहीही करून. निमित्त काय करायचं काय नाही विचार नाही. तारीख 10 जुलै 1910 या दिवशी सावरकरांनी मॉरिशसच्या बंदरात ती बोट थांबली. पेट्रोल भरायला, आजच्या भाषेत तेल पाणी करायला, साफसफाईला किंवा रसद भरायला. बोटीचा प्रवास खूप असतो, मग बोटीतल्या आतल्या लोकांना पाणी पाहिजे ना, बोटीत चालत असताना बोटीला तेल पाहिजे ना, त्या काही गोष्टी असतात, त्याच्यासाठी ती मॉरिशसला थांबली. आणि मग सावरकरांनी ती संधी ओळखली आणि मॉरिशसला बोट थांबली असताना, मॉरिशस नाही मार्सेलिस, चुकून मॉरिशस म्हणालो मी, मार्सेलिसच्या बंदरात ती बोट थांबली असताना सावरकरांनी समुद्रात त्या बोटीच्या पोर्ट होल मधून, म्हणजे संडासला असलेली खिडकी असते की नाही, संडासला खिडकी असते, वातायन असतं हवा बाहेर येण्या जाण्यासाठी, त्या खिडकीतून समुद्रात उडी मारली आणि समुद्र पोहून ते बंदराकडे गेले, जमिनीकडे गेले. स्वातंत्र्यासाठी, मातृभूमीसाठी त्यांनी केलेलं हे कार्य अलौकिक आहे. बोटीतून उडी मारली. पुढचा गोष्ट कथा मोठी आहे. बंदरावर गेले, ते बंदर दुसऱ्याच्या ताब्यातलं, ते ब्रिटिशाचं नाही, फ्रेंचांचं. ते फ्रेंचांनी पोलिसाकडे गेले, मला तुमच्या पोलीस स्टेशनला न्या म्हणले, बाकी जाऊ द्या. परत ब्रिटिश त्यांच्या मागे लागले. ब्रिटिशांनी बोटीतूनच त्यांना गोळ्या घालताना समुद्राचा प्रयत्न केला. कशाला? ते म्हणजे सगळ्यांना चुकून ते यशस्वी झाले. भारताचा इतिहासात दुर्विलास घडला. दुर्दैव आडवं आलं सावरकरांना, पुन्हा ब्रिटिशांनी कैदी केलं. ते जर सुटले असते ना त्यावेळेस तर ते मागे स्वातंत्र्य मिळालं, तो 47ची वाट बघावं लागली किंबहुना. आधीच 27 साली, 37 साली, 32 साली किंवा आधीच मिळाला.
का ती कार्यात होते ना तशी. पण सावरकरांचा या घटनेमागचा आदर्श कोण आहे तर शिवाजी महाराज आहेत. शिवाजी महाराजांचा कोण आहे? भगवान श्रीकृष्ण आहे. आता इथून कारागृहातून बाहेर पडलं पाहिजे, आता बंदिवासातून बाहेर पडलं पाहिजे, आता ब्रिटिशाच्या बंदीतून बाहेर पडलं पाहिजे. तो प्रयत्न शिवाजी महाराजांनी जसा केला तसाच सावरकरांनी केला आणि उडी मारली. पुढची घटना तर अलौकिक घडली. कवी मनमोहनाने एक काव्य लिहिलं त्या विषयावर. दुनियेत बहादर आहेत, म्हणजे त्या काव्य अख्खं पाठ नाही किंवा आपण विषय जाऊ. बहादर दोन जे आईसाठी गेले समुद्र तरुण, एक हनुमंता म्हणजे पहिला मारुतीराय आई सीतेला सोडण्यासाठी लंकेवर समुद्र तरुण गेले ना, ते समुद्र ओलांडून गेले. तसं दुसरं भारत म्हणजे सीतेच्या मुक्तीसाठी, तसं दुसरं भारत मातेच्या मुक्तीसाठी समुद्र तरुण गेले ते सावरकर, दुसरे कोण नाही. बजरंगबली नंतर सावरकर. इतिहासाचे सगळे पारदारणं पालथे घाला. आई सोडवायला कोण गेलं? कारण सावरकरांचा आदर्श हनुमंत आहे, आईला सोडवण्यासाठी, असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे इतिहासात काय घडलं त्याचं अनुमोदन सावरकरांनी केलंय. इतिहासात काय घडलं? शिवाजी महाराजांनी आईच्या मुक्तीसाठी बंदिवास मोडून बाहेर पडले, ते सावरकरांनुसार. पुढे अंदमानात गेले आणि अंदमानातून त्यांनी पत्र लिहिली ब्रिटिशांना. काय? हा, मी इथून पुढे काही करणार नाही, मला बाहेर सोडा. इथून पुढे काही करणार नाही, बरं का, लक्षात ठेवा. ब्रिटिशांच्या मला क्षमा असावी, मला दया द्यावी, काय शब्दच्छल आहे, काय असेल ते असो. पण त्या पत्राचा अर्थ आताचे लोक सावरकरांवर दोष ठेवणारे जे आहेत ना, त्यांना छिद्रांविषयी म्हणतो आपण, काकदृष्टी जे म्हणतो. कावळा घार वर उडत असते उंच, पण कावळ्याला मेलेला उंदीर दिसतो रस्त्यावरचा. ठुंका टुकलेला बेडकाच दिसतो, चांगलं दिसत नाही, त्याला खायला तेच आवडतं. तसे हे काकदृष्टीचे लोक आहेत. सावरकरांच्या बाबतीत ते विचार करताना त्यांना हीच घाण दिसते. सावरकरांनी ब्रिटिशांना त्यावेळेस लिहिलेली पत्र हे म्हणे सावरकरांनी क्षमा याचना मागितली. जेव्हा अन्य लोक, काँग्रेसचे पुढारी पंडित नेहरू असतील, महात्मा गांधी असतील, जेलमध्ये राहायला तयार होते, तेव्हा सावरकर जेलमधील सुटकेसाठी ब्रिटिशांची माफी मागत होते असं म्हणतात. पण ही माफी खरंच माफी आहे का? चरित्राचा विचार करा बरं. त्यांचा आदर्श जर शिवाजी महाराज आहे, तर शिवाजी महाराजांनी आग्र्याच्या कैदेत असताना बादशाह लिहिलेली पत्र आणि सावरकरांची पत्र यात काय फरक आहे? शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला लिहिलं, माझं चुकलं चुकलं चुकलं, मी सर्वार्थानं तुम्हाला शरण आहे, फक्त मला या कैदेतून सोडा. औरंगजेब म्हणतो नाही, मी सगळे किल्ले जे आता माझ्या ताब्यात आहेत ते सुद्धा तुम्हाला देतो, मी बादशाहच्या सेवेला इथंच राहतो, पण मला सोडा. औरंगजेब म्हणतो नाही, कारण त्यांनी शिवाजी महाराजांचं चरित्र ओळखलेलं आहे. तो शत्रू आहे, पण शिवाजी महाराजांचं काम काय आहे, ह्याच्या पत्राचा अर्थ काय आहे, ह्याला काहीही करून इथून बाहेर जायचं ह्या औरंगजेबाला लागलं. तिसऱ्यांदा शिवाजी महाराजांनी पत्र लिहिलं की मी आता दक्षिणेत तर जात नाहीच, पण मी आता इतका त्रस्त झालोय की मी आता संन्यास घेतो, मला काही राजकारण करायचं नाही, या मी संन्यास घेतो, दान धर्म करतो, भक्ती करतो, पण त्यासाठी मला मथुरेला जायला हवं, कृष्णाच्या ठिकाणी अयोध्येला जायला हवं, तर तिथं जाण्यासाठी संन्यास घ्यायला काशीला जायला हवं, तर तिथं जाण्यासाठी मला परमिशन द्या, म्हणजे इथनं सोडा. हे सगळं खरं आहे का हो? माझे 100 गुन्हे झाले, मला माफ करा, हे खरं आहे शिवाजी महाराजांचं? नाही, त्यांना बाहेर जायचं आहे, इथून बाहेर पडायचं आहे औरंगजेबाच्या कैदेतून, म्हणून ते म्हणतायत. त्यांना खरंच संन्यास घ्यायचा आहे, राजसत्ता चालवून सोडून द्यायचे नाही. सावरकरांच्या पत्राचा अर्थ तोच आहे. जे औरंगजेबाने शिवाजी महाराजांना ओळखलं तसंच सावरकरांना ब्रिटिशांनी ओळखलं होतं. त्यांनी प्रत्येक अर्ज नामंजूर केलाय सावरकरांचा, लक्षात ठेवा. हा तरुण काय आहे? ही आग आहे, हा विस्तू आहे, हा जिथं जाईल तिथं आग लावेल, हा जर इथून बाहेर पडला ना, हा काय करेल याचा भरोसा नाही. सावरकरांचे तसे रिपोर्ट आहेत जेलच्या अधिकाऱ्याचे आणि गुप्तचराचे. सावरकर ठाण आलो, जेलमधून त्यांनी बाहेरच्या जगाशी संपर्क ठेवला होता. आता अवघड आहे जेलमधून संपर्क ठेवणं, त्यावेळेस तर किती कर्म कठीण होतं. अंदमान सारखा जेल, एका बेटावर समुद्राच्या आत, बारीसारख्या अत्यंत कडव्या शिस्तीच्या, कडव्या म्हणजे अतिरेकी शिस्तीच्या माणसाच्या हाताखालचा जेल, तिथून त्यांनी बाहेरच्या जगाशी संपर्क केला. इथं लोकाला किती अत्याचार सोसावे लागतात या तुरुंगात.
बैलाला घाण्याला चुपून जसं तेल काढतात ना, तसं माणसाला घाण्याला चुपून तेल काढायला लावलं जातं. इथं माणसाला कसे त्रास देतात हे सावरकरांनी त्यावेळेस बाहेरच्या जगाला दाखवून दिलाय. लक्षात ठेवा, सावरकरांचा आदर्श शिवाजी महाराज आहे. ब्रिटिशाची सत्ता उलटून टाकण्यासाठी तुरुंगात राहून सुद्धा जे करता येत आहे ते करायचा प्रयत्न त्यांनी केलेला. म्हणून शिवचरित्राचा आदर्श आपल्या पुढे असला पाहिजे. शिवचरित्रातून काय शिकलो किंवा काय शिकलं पाहिजे याच्यासाठी शिवचरित्र. गप्पा मारण्यासाठी, गावागावात पुतळे उभे करण्यासाठी, भाषणं देण्यासाठी, स्लाइड शो करण्यासाठी, मी शिवचरित्रावर 10 पुस्तकं लिहिले म्हणून मिरवून घेण्यासाठी शिवचरित्र नाही. एका लेखकाने शिवचरित्रावर 2 पुस्तकं लिहिली. मोठा राजकीय नेता आहे, राजकीय नेता नाही, मोठा सनदी अधिकारी आहे, आणि तो प्रत्यक्ष त्याच्या व्यावहारिक जीवनात भ्रष्टाचाराच्या आरोपात बडतर्फ झाला. लक्षात ठेवा, भ्रष्टाचाराचे आरोप लागले, पेन्शन बिन्शन, अगदी आता रिटायर व्हायची वेळ आली आणि सगळं अडकलं. आता ते आरोप खरे खोटे कोर्टात सिद्ध होईल, पण जन्मभर शिवचरित्र लिहिलं, सांगितलं म्हणजे अंगीकारलं असं नाही झालं. जर त्याचं आचरण असेल शिवचरित्राचं, तर त्या शिवचरित्राच्या सांगण्या ऐकण्याला किंमत आहे. ते आचरण आपल्यात यावं म्हणून शिवचरित्र आहे, म्हणून ते आपल्याला ऐकायचं आहे, म्हणून ते श्रवण करायचं आहे, म्हणून ते अभ्यास करायचा आहे, त्या पद्धतीने विचार करायचा आहे. शिवचरित्रातून आम्ही काय शिकलो हा विचार जर केला, म्हणजे इतिहासातून काय शिकलो, तर आपण प्रगती करू शकू, आपलं राष्ट्र उन्नतीला नेऊ शकू, आपला धर्म आज त्याच्यावर होणारे आघात आपण थांबवू शकू. शिवाजी महाराजांचे उदाहरण आहे. गोव्याचे पादरी हिंदू लोकांना ख्रिश्चन करत होते आणि ती तक्रार शिवाजी महाराजांपर्यंत आली. गोव्याच्या लोकांनी केली की आम्हाला हे त्रास देतात, हिंदू आहोत म्हणून त्रास देतात आणि हिंदूंना ख्रिश्चन करतात. आणि मग शिवाजी महाराजांनी गोव्यावर स्वारी केली आणि पादऱ्यांची मुंडकी कापली. लक्षात ठेवा, दहशत. शिवाजी महाराजांचं कर्तृत्व असं आहे की शिवाजी महाराजांनी सांगितलं, यापुढे हिंदूंना त्रास द्याल तर परिणिती ही असेल, हिंदूंना ख्रिश्चन करायचं काम कराल, कृतीन दाखवून दिलं असं होईल. आणि तेथून पुढे गोव्यात हिंदूंवर अत्याचार बंद झाले, हिंदूंचं ख्रिश्चनीकरण बंद झालं. लक्षात ठेवा, आज जर आम्ही आमच्या चरित्रात शिवाजी महाराजांचा हा भाग विचार केला तर आमच्या देशातलं ख्रिश्चनांचं ख्रिश्चनीकरण थांबेल ना, हिंदू ख्रिश्चनात जायचं प्रमाण बंद होईल ना. पण आमच्या देशाचं दुर्दैव आहे, जो मनुष्य हिंदूंना ख्रिश्चनात गेले त्यांना पुन्हा हिंदू करून घेतोय त्यालाच जेलमध्ये टाकतोय आमचं सरकार. त्याच्यावर खटले चालवत आहे, दुसऱ्या गोष्टी घालून, दुसऱ्या काढून अडून, अन्य गोष्टीचा वापर करून. दुर्दैव आहे. शिवाजी महाराजांचा आदर्श घेतला तर काय करेल, राष्ट्र उन्नतीला जाईल. उन्नतीची उदाहरणं आपण 4 पाहिली, अवनतीचंही पाहतो ना. एक अवनती सांगतो, आम्ही जर तिकडं लक्ष दिलं, आपण मगाशी एक पाहिलं, अवनतीचं पाहिलं. शिवाजी महाराजांनी हद्दी संरक्षण करण्याची जी किमया आहे, शिवाजी महाराजांची ताकद आहे, ती दाखवून दिली. ती आम्ही लक्षात घेतली नाही, नुसतं आम्ही मंत्रिपद भूषवली, सत्कार घेतले, शिवाजी महाराजांच्या नावाने जय जयकार केला, पण शिवाजी महाराज आम्ही अनुसरले नाही. त्यामुळं राष्ट्राची अवनती झाली. जगात भारतावर आक्रमण केलं गेलं म्हणून जगात नाचक्की झाली. शिवाजी महाराजांच्या सैन्याची शिस्त होती, सैन्याबरोबर दासी बटकी बायका असू नयेत, व्यसनी लोक सैन्यावर असू नयेत. सैन्य हे अतिजलद हालचालीसाठी जड वस्तूंचा भरणा नसणारा असावं, म्हणजे तोफखाना, हत्ती हे असू नये. शिवाजी महाराज अतिजलद हालचाली करत होते. शिवाजी महाराज सैन्य पटकन पाहिजे तसं फिरता आलं पाहिजे. म्हणजे या सगळ्या गोष्टीत बायका बरोबर असली की वेळ लागतो, बायका सांभाळण्याकडे लक्ष द्यावं लागतं, लढाई निम्मी राहते बाजूला. विचार केवढा दृढ आहे बघा, की पुढचा किती आहे बघा. हा विचार शिवाजी महाराजांचा जो होता तो आमच्या पुढच्या पेशवाई कारकिर्दीत मागं पडत गेला आणि आम्ही बादशाही सैन्यासारखे सुस्त झालो. बाजीराव पेशव्यांच्या काळात या हालचाली जलद होत्या कारण शिवाजी महाराजांचा अनुसर होता. पुढच्या काळात मात्र हे सगळं शिथिल झालं. पेशव्याची फौज दिल्लीकडे चालली आहे म्हणल्यावर इथले लोक घरातल्या पेशव्यांच्या बायकाच मागे लागल्या, आम्हाला काशीचं स्नान करायचं आहे, आम्हाला अयोध्या पाहिजे, आम्हाला मथुरा पाहिजे. आणि पेशवे पाघळले, बायका बरोबर घेतले. आता बायका बरोबर आले म्हणल्यावर गावातले लोकही आले ना.
सगळेच मंगल स्नान तीर्थयात्रेला निघाल्यासारखे निघाले आणि उत्तर हिंदुस्थानात गेले. परिणाम काय झाला? इतिहासाचा तो परिणामाचा ज्याला अभ्यास करता येईल त्याला शिवचरित्र कळेल. काय झाला? पानिपतला अब्दालीचे मराठ्यांच्या म्हणजे पेशव्याच्या सैन्याचा युद्ध झालं आणि बायकाची माग बरोबर असलेलं लोडणं मराठ्याला जड ठरलं. यांना सुरक्षित नेता आलं पाहिजे याचा विचार करण्यासाठी काही फौज राखीव ठेवावी लागली आणि काय झालं? परिणामतः पराभव झाला. 1,00,000 मराठे या पानिपतच्या युद्धात कापले गेले. महाराष्ट्रातलं त्यावेळेस एक घर असं शिल्लक राहिलं नाही की ज्याला पानिपतची तोशीच लागली नाही. कुणीतरी तरणा पोरगा, म्हातारा माणूस, कुणीतरी बाई माणूस या पानिपतमध्ये पडलं. प्रत्येक घराला त्याचा त्रास झाला. लक्षात ठेवा, 1,00,000 लोक सामान्य गोष्ट नाही आहे. आज आपल्या महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे? 12 कोटी 15 कोटी आहे. म्हणून 1,00,000ची किंमत वाटत नाही. पण 1,00,000 म्हणजे काय थोडक्यात सांगू का? आज पंढरपूर शहरात जेवढे लोक आहेत ना ते म्हणजे 1,00,000. एवढे मरणं योग्य आहे काय? त्यावेळी जेव्हा केव्हा पानिपत घडलं तेव्हा भारताची लोकसंख्या किती असेल किंवा महाराष्ट्राची किती असेल? फार कमी, फार कमी. रवींद्रनाथ टागोर नाही, जनगण मन आपले लिहिलेलं जे आहे बंकिमचंद्र किंवा अन्य गोष्टी, जनगण नाही, वंदे मातरम गीत, त्यात उल्लेख आहे कोटी कोटी कंठ कलकल म्हणजे कोटी कोटी. त्यात दुसरा जो उल्लेख आहे की या देशात असणारे लोकांचे हात तुझ्या पूजेसाठी व्यस्त आहेत. ती जे हात आहेत ते 12 कोटी, सप्तकोटी कलकल कला, सप्तकोटी 12 नाही, सप्तकोटी म्हणजे 7 कोटी कंठातून तुझा जय जयकार होतोय. म्हणजे त्यावेळेस भारताची लोकसंख्या 7 कोटी होती. केव्हा? 1920 सालाच्या मागे पुढे, आनंद मठ कादंबरीच्या मागे पुढे झाला. 7 कोटी लोक म्हणजे 19व्या इसवी सन 19 असं 1900 असं धरा. म्हणजे त्या गतीने जर मागे गेलं तर शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्राची त्यावेळेसची लोकसंख्या किती होती, त्यानंतर पेशवाईची किती वाढली आणि त्यातून 1,00,000 लोक मेले म्हणजे काय हो? मग हे जे झालेलं नुकसान आहे, राष्ट्र अनेक वर्ष या पानिपतच्या युद्धानं मागे गेलं. का मागे गेलं? आम्ही शिवचरित्राचा आदर्श घेतला नाही, आम्ही लोडणं बरोबर घेऊन फिरलो, आम्ही तीर्थयात्रेला गेलो, स्वारीला नाही गेलो. तिथलेही अनेक दोष आहेत, तिथल्या युद्धभूमीवरचे अनेक दोष आहेत. काय? मागून येणारी रसद सातत्यानं नीट येते, त्याच्यासाठी व्यवस्था नीट राहिली गेली नाही. मराठी सैन्याचा पराभव झाला का? मागून रसद नीट येऊ शकली नाही, रसद मध्येच तुटली. खाणार पिणार काय? पानिपतचं युद्ध मराठ्यांनी जे केलंय ना ते 22 दिवस बिना अन्न पाण्याचं राहून मराठ्यांनी युद्ध केलेलं. मराठ्यांचं फार अलौकिक आहे हो. एक एक युद्ध सांगितलं तर 1 दिवस जाईल. काहून म्हणून अफगाणिस्तानाच्या पलीकडे गाव आहे, त्या काहून मध्ये मराठी होते. साल फार जुना आहे. मराठी विरुद्ध तिथले अफगाण असं युद्ध चाललं. त्यावेळेसचे जे मराठी होते ना ते ब्रिटिशांच्या फौजेचे अंकित होते आणि मराठी लष्कर जे होतं ते ब्रिटिशांचं होतं, पण तुकडी होती ती मराठ्यांची होती. आणि ते युद्ध किती दिवस चाललं? 1, 2, 3, 4, 20 दिवस, 25 दिवस, 30 दिवसाचा महिना, 1 महिना, 2 महिने, नाही 144 दिवस म्हणजे जवळजवळ 6 महिने. आणि या 6 महिन्यात मराठ्यांना खायला अन्नाचा पुरवठा नव्हता. लक्षात ठेवा. तरी ते लढत होते. काहूनचं युद्ध मराठा रेजिमेंटचे लोक लढत होते. 6 महिने अन्न नाही, पाणी नाही, केव्हा येईल तेव्हा येईल. महिन्यातून एकाच दिवशी जेवलं तर जेवलं, नाही तर पाण्यावर दिवस काढला. पीठ किती, शिरा किती, सामुग्री किती याची जर त्यावेळेची तुलना केली ना तर ती अवघड आहे. आणि एवढं करून बाहेरून ब्रिटिशाची फौज येऊन आपल्याला मदत करेल अशी आशाही नाही. जी आली ती 2दा अफगाणांनी मोडून काढली. तरी मराठी लढत होते. आणि एवढं झाल्यावर सगळ्यात शेवट काय? शेवट मराठ्यांनी तह केला, म्हणजे पराभव नाहीच. आता एवढं सगळं झालं, अफगाणांनी तरी तह का केला? तर अफगाणांनी तह केला त्याची एक कारण होती, ती मराठ्यांनी जाणली. म्हणून मराठ्यांनी तह केला आणि त्या तहात तो किल्ला, ती जे काही ठाणं होतं ते अफगाण लोकांच्या फौजेला देऊन टाकलं. पण जाताना आम्हाला इथून जिवंत जाऊ दिलं पाहिजे, आम्हाला जे अंगावर सामान नेता येतंय ते नेऊ दिलं पाहिजे, या अटी घातल्या. आणि अफगाणांनी त्या मुकाट्याने कबूल केल्या. लक्षात ठेवा, कारण या मराठ्यांचं जे
आदर्श आहे ते शिवाजी महाराज आहेत. किल्ला पडताना मोकळ्या हाताने नाही जायचं. किल्ल्याची शिधा सामुग्री बरोबर घ्यायची आणि खालच्या लोकाला, शिवाजी महाराजांच्या चरित्राचं सांगतो मी आता, आणि खालच्या मुघलांना, खालच्या बादशाही फौजेला किल्ला विकायचा, चक्क विकायचा. आता आता आम्ही लढू शकत नाही हे आपल्याला माहिती, त्यांना काय माहिती, त्यांना वाटतंय की अजून जिंकायचंच आहे. अरे दे पैसे, तुला देतो किल्ला. जात जात तेवढंच जे गबाळ आहे ते घ्यायचं आणि शिवाजी महाराजांकडे माघारी यायचं, म्हणजे राजाकडे माघारी यायचं. कितीतरी उदाहरण आहेत. आणि घेतलेले पैसे किल्लेदारांना नाही खायचे, ते स्वराज्याच्या खजिन्यात द्यायचे. लक्षात ठेवा, काहूनला ते घडलं. मराठ्यांचा आदर्श शिवाजी महाराज आहेत. आणि मग बाहेर पडले. बाहेर पडल्यावर ब्रिटिशांनी जे मराठी माघारी आले ना, त्यांचं किती कौतुक केलं. त्यांचे फोटो काढले त्यावेळेस काहूनमध्ये. तुम्हाला मी फोटो दाखवीन. मराठा रेजिमेंटचे एक पुस्तक आहे, सैन्यावरच, मराठ्यांच्या लष्करावर, त्यात तो फोटो आहे. तुम्ही फोटो बघाल तर हा मनुष्य जिवंत आहे का मेला आहे. नुसते हाडं आणि वर कातडं, ह्याशिवाय काही अस्तित्वात नाही. डोळ्यात ना सगळे आत गेलेत, चेहऱ्याच्या आत. त्या गोल आपला जो चेहरा असतो त्यातनं आत गेलेत, सगळे हाडं बाहेर आले. कुठेही मांस दिसत नाही, डोळ्याची नुसती बूळ अशी बाहेर आली आहे. आणि अशी माणसं लढतायत. त्यांची प्रेरणा कोणची? त्यांची प्रेरणा शिवाजी महाराज. लक्षात ठेवा. बाहेर जाता जाता त्यांनी केलेला उद्योग आहे ना, परत तो पण तो लक्षण आहे. काय केलं? आपल्याला जे बरोबर घेऊन जाता येतं ते घेऊन जायचं कबूल करून घेतलं होतं, ते घेऊन गेले. धन, आपले कपडे लत्ते. पण जे शिल्लक सोडलंय, जे किल्ल्यावर टाकायचंय, ते अफगाणाला वापरता येणे असं केलं. म्हणजे तोफा आहेत, तोफा बहिऱ्या केल्या. बहिऱ्या म्हणजे तोफेला बत्ती देतात का नाही, म्हणजे जिथून पेटवतात, वाट लावतात, त्यात खिळा ठोकला. तो खिळा काढता येत नाही परत कधी. तो जायबंदी झाली, नुसतं लोखंड झालं त्याचं. असा उद्योग केला. कारण त्यांचा आदर्श शिवाजी महाराज आहेत. आम्ही शिवाजी महाराज कधी शिकणार? जर हे गोष्टी आपण शिकत असू तर आम्हाला शिवाजी महाराज कळतील. 144 दिवस, 148 दिवस बिना अन्न पाण्याविषयी, बिना अन्न पाण्याचं लढायचं जे आहे, ती प्रेरणा त्यांना कुठून आली? ती प्रेरणा त्यांना शिवाजी महाराजांपासून आली. ब्रिटिशांनी या युद्धावर एक स्वतंत्र लिखाण केलंय, त्यांची डॉक्युमेंटरी आहे. एवढंच नाही, मराठा रेजिमेंटच्या झेंड्यावर या गोष्टीचं विजयाचं प्रतीक म्हणून एक स्टार वाढला गेला. लक्षात ठेवा, काहूनचं युद्ध झाल्यावर पुढच्या काळात मराठा रेजिमेंटचा जो झेंडा आहे ना, आता मराठा रेजिमेंटच्या झेंड्यात एक स्टार, स्टार म्हणजे एक चांदणी, एक चांदणी म्हणजे एक विजय असा त्याचा अर्थ आहे. ती चांदणी त्याच्यावर वाढली आणि झेंड्यावर खाली त्या चांदणीचे अर्थ लिहिले, झेंड्यावरच आहे. त्या चांदणीच्या पुढे लिहिले काहून. आम्हाला काहून काय आहे माहित नाही, कारण आम्हाला इतिहासच सांगत नाही. आम्हाला फक्त चरखा चला चला की लेंगे स्वराज्य हम एवढं शिकवलं जातं. चरख्याशिवाय वेगळा मार्ग नाही, स्वराज्याचा मार्ग आम्ही अवलंबला हे आम्हाला शिकवलंच नाही, शिकवतच नाही. ती प्रकरण असतं अर्ध पॅरेग्राफचं. भारताचा अहिंसक संग्राम. आम्हाला खरं तर 1857चं स्वातंत्र्य समोर शिकवलं पाहिजे. आम्हाला भारताचा स्वातंत्र्य संग्राम सशस्त्र कसा घडला हा तुम्ही शिकवा ना, बिना शस्त्राचाही शिकवा, आम्ही काही नाकारत नाही. तोही संग्राम आहे, आम्ही मान्य करतोय, पण त्याच्याही मर्यादा आहे. ते दोन्ही शिकवलं पाहिजे. आमचा आदर्श काय असला पाहिजे, आजही तो आदर्श आम्ही जर बाळगत असू तर शिवचरित्राची फलश्रुती आहे. आपण जे आता प्रार्थना करतो ना, त्या दीप्तीतून दाही दिशा धृत, शिवाजी महाराजांच्या त्या जीवनचरित्राचा एक किरण, तो शौर्याचा एक अंश दे, तो धैर्याचा जरा स्पर्श दे, तो धीरोदात्तपणा, तो एक किरण, त्या जीवनातला एक क्षण जर आम्हाला मिळाला तर अजूनही आम्ही काय करू शकू? पुन्हा या भारताचं वाल्मिकीने महाभारत लिहिलं, रामायण लिहिलं व्यासांनी, ते पुन्हा या भारताचं महाभारत लिहायला आम्ही तयार होऊ शकू. आपण जी म्हणजे सकाळी पहिली प्रार्थना करतो ती आहे, शिवाजी महाराज तो किरण आम्हाला द्या. तो किरण प्राप्त होण्यासाठी ही इतिहासाची धडपड, हा अभ्यास. नाहीतर नुसतं किल्ल्यावर गेलो, सहली काढल्या आणि तिथे जाऊन काय केलं? दारूची पार्टी केली. तिथे जाऊन काय केलं? कोंबड्या खाल्ल्या. तिथे जाऊन काय केलं? जुगार खेळला. आता किल्ल्यावर जाणारी जी सगळे तरुणाची टोळकी दिसतात ना, सगळे यातच दिसतात. किल्ल्यावर जायचं असेल ना तर वारकऱ्याच्या श्रद्धेने गेलं पाहिजे. लक्षात ठेवा. अनेक लोक पंढरपूरला येतात. थोडं वेळ जास्त घ्यायला लागलो मी, 1 मिनिटात संपतो. अनेक लोक पंढरपूरला येतात
हौशी गौशे नवशे गंमत बघायला येतात, पण वारकरी पंढरपूरला येतो तो श्रद्धेने येतो. होय होय वारकरीन पाहे पाहे पंढरी. पंढरपूर पाहायचं असेल तर वारकरी बनून येणं पाहिजे. वारकऱ्याला बाहेरचे बाकीचे लोक पंढरपुरात आल्यावर जी घाण दिसते ती घाण नाही दिसत. म्हणजे पंढरपूर घाण आहे म्हणून इथं नाक मोडत जातात लोक शहरी. कारण वारीच्या काळात या गावची लोकसंख्या 1 लाख आहे, तिथे जर 12 लाख लोक राहिले तर घाण होणार ना, 12 पटीने वाढणार 4 दिवस. वारकऱ्याला ते दिसतं का हो? नाही दिसत. त्यांना दिसतो परमात्मा पांडुरंग, त्यांना दिसते चंद्रभागा तीर्थ, आणि त्यांना नुसता परमात्मा विटेवरच दिसत नाही तर प्रत्येक वारकऱ्याच्या हृदयातला दिसतो. ये जीवीचे ते जीवी, ये हृदयीचे ते हृदयी घातले म्हणून दिसणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याचा स्नेह संबंध परिचय आहे नाही माहित नाही, पण तो पाया पडतो. म्हणून वारकरी होऊन पंढरपूरला येणं महत्वाचं आहे. तसं शिवचरित्र जर बघायचं असेल तर हे हौशी पर्यटक होऊन शिवचरित्राची स्थानं नाही बघता कामा. जसं वारकरी श्रद्धेनं पंढरपूरला येतो त्या श्रद्धेनं आपण शिवाजी महाराजांच्या स्थानी जिथं तो इतिहास घडला तिथे गेलो तर ती श्रद्धा असली पाहिजे आणि तसं राहिलं पाहिजे. मग आपल्याला त्या स्थानाचं महात्म्य एखाद्या धर्मस्थळासारखं कळेल. तर रायगडावर गेलो काय केलं? रायगडावर गेलो 2 दिवस पत्ते खेळत बसले. रायगडावर गेलो काय केलं? रायगडावर गेलो क्रिकेट खेळलं. अरे क्रिकेट खेळायला जायचं नाही रायगडावर. त्या रायगडाची ऊर्जा आपल्या अंगी यावी म्हणून त्या किल्ल्यावर लोळायला जायचं. त्या किल्ल्याची भूमी आपल्या अंगावर पडावी म्हणून त्या किल्ल्यावर राहायला जायचं. शिवचरित्र का? शिवचरित्र याच्यासाठी आहे. प्रेरणा आपल्या अंगी असली पाहिजे आणि आपण राष्ट्र निर्मितीच्या कामात सक्रिय कसं असलं पाहिजे ती कृती करता आली पाहिजे म्हणून शिवचरित्र. बाकीचा भाग आपण उद्या पाहू. कुंडली कवरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय.